कसले आवाज ऐकताय? हे कसले आवाज? कुणीतरी जिना चढतोय असा आवाज होतोय. या बंगल्याला भूतबाधा झाली आहे. पण तुम्ही नको घाबरतो, आम्ही त्याचा बंदोबस्त करतो. तुम्ही इथेच थांबा, मी माडीवर आहे. तसंच काही घडलं तर मला जोराने ओरडून आवाज द्या. तुम्ही जातो, आम्ही इथंच बसतो. दादा, दादा रे कसला विचार करतोयस तू? ताई, अगं विचार करून करून माझी मतीच खुंटीत झाली आहे. इतका विचार करून देखील मला या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही की भाऊने बंधूचा खून का केला, कशासाठी केला. दादा, इथं जे काही घडतंय त्यात भाऊचा हात आहे असं पहिल्यापासूनच संशय होता मला. पण भाऊची मजल खून करण्यापर्यंत जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. ताई, आज रिमांड संपतो आहे भाऊचा. जामीन देऊन सोडून आणतो म्हणतो त्याला. नको, काही गरज नाही. केलेल्या कर्माची फळं भोगू देत त्याला. अरे त्या दिवशी जर आपण गेलो नसतो ना तर काकांचा सुद्धा खून केला असता त्याने. भाऊच्या बेडरूम मध्ये कधी गेली आहेस का तू ताई? नाही. का रे? त्याच्या बेडरूम मध्ये जा आणि पहा आतील वस्तू. अगं तू त्या पाहिल्यास तर तुझा विश्वास बसणार नाही की भाऊ या थराला जाऊ शकतो. पण असं आहे काय त्याच्या खोलीत? गळफासाच्या दोऱ्या, चाकू, गुप्ती अशी अनेक हत्यारे आहेत त्याच्या कॉट खाली. ओ माय गॉड, अरे काय सांगतोस का दादा तू हे? खरं तेच सांगतो आहे ताई. ताई, अगं भाऊला या घरात कशाची उणीव होती म्हणून त्याने हा मार्ग पत्करला. त्याने बाहेर तोंड दाखवायला जागा ठेवली नाही.
अगं सर्व वृत्तपत्रांनी हेडिंगलाच बातमी दिली आहे. आणि तरी सुद्धा दादा तू त्याला जामीन देण्याची भाषा करतोयस. मग काय करू? अगं इतकी गडगंज संपत्ती असताना त्याला जामीन दिला नाही तर ही लोक तोंडावर हसतील आमच्या. अरे लोकांचं काय जातंय हसायला. पण तुला खरं सांगू, भाऊला आता फाशी जरी झाली ना तरी मला त्याबद्दल विषाद वाटणार नाही. अगं नको ग असं बोलूस. कसाही असला तरी या घराचा कुलदीपक आहे तो. त्याच्याकरता मला काहीतरी करावं लागेल. काही गरज नाही. अरे अरे तू त्याला कुलदीपक म्हणतोयस? जो सख्या भावाचा खून करतो तो कुलदीपक नाही दादा, तो कुलांगार आहे, कुलांगार. आणि आता तो सही सलामत जर सुटला ना तर आपल्याला देखील ठार मारील. नाही ताई. अगं दुधाने तोंड पोळलं तर माणूस ताक सुद्धा फुंकून पितो. झालेल्या गोष्टीचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही भाऊ. अरे पण दादा आता काय आहे रे उपयोग त्याचा? माझ्या बंधूच्या अंगावर हात उचलताना त्याच्या मनाला काहीच कसं वाटलं नाही. त्याच्या पाषाण हृदयाला पाझर का फुटला नाही दादा? दादा त्याने असा विचार का केला दादा, का केला? अगं त्याला विचार करण्याची बुद्धी असती तर वाईट मित्राच्या संगतीत जाऊन आमचा या घराचा विध्वंस केला नसता त्याने. खरंच ताई, भाऊला आता क्षमा नाही. आज अप्पा असते तर गोळ्या घालून ठारच केलं असतं भाऊला. एक मन म्हणतं त्याला क्षमा करावी, पण दुसरं मन म्हणतं त्याला केलेल्या पापाचं शासन हे व्हायलाच पाहिजे. ज्याने पापच केलं नाही त्याला शासन काय करणार? तुमची कोण आहात तुम्ही? तुमच्यासारखा हाडामासाचा माणूस. ताई तू आज जा. ताई ती असली तरी काहीच नाही. थांबा तुम्ही. ताई तू आज जा म्हटलं ना. बरं, मोठ्या भावाची आज्ञा पाळा. तुम्ही जावा ताई. कोण आहात तुम्ही? माणूस. माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तुमचा नोकर नाही आहे. मी फक्त एवढंच सांगू शकतो की भाऊ गुन्हेगार नाही आहे. गुन्हेगार दुसराच कुणीतरी आहे. हे तुम्हाला कसं कळलं? कळलं का आणि कशाला सांगू? पण गुन्हेगार कोण आहे तो आज तुम्हाला समजेल. भाऊ आज जाण्यापूर्वी बंधूचा खून झाला होता. हे हरामखोरा, कोण आहेस तू? आणि इतकी सगळी माहिती तुला कशी? तू या घरात पाऊल टाकताच काहीतरी घडतं इथं. हा निव्वळ भ्रम आहे तुमचा. काय पुरावा आहे? इथं जे काही घडतंय, आजपर्यंत 4 खून झाले. पुढे 1 खून व्हायचंय. हे जरी मी सत्य सांगितलं ना तरी तुम्ही मलाच अपराधी समजता. मग कोण आहात तुम्ही? अरे कोणत्या जन्मीचा देणेकारी आहेस म्हणून या घरावर सूड उगवतो आहेस? तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर आरोप करताय. तुम्हाला नाव ऐकायचं आहे? मी दिनेश राजे. अच्छा, म्हणजे एक दिवस तुम्ही या जमिनीचे मालक म्हणून खोटं सांगून भाऊला मूर्खात काढले ते तुम्हीच ना? हो, त्यावेळी तो मूर्ख ठरला. आता तुम्हाला ठरवायचं आहे. शट अप नॉनसेन्स. एवढे गरम कशाला होत आहे? तुमच्यासारख्या उद्योगपती माणसाला खचितच. मिस्टर दिनेश राजे, या घराण्याशी तुमचा काडी मात्राचा संबंध नसताना तुम्ही इथे येण्याचं कारण? प्रश्न चांगला विचारला.
पण त्याचं उत्तर आज सांगता येणार नाही. आज फक्त एकच सांगतोय, भाऊ निर्दोष आहे. तो कसा आहे हे सांगायची तुम्ही गरज नाही. त्यासाठी न्यायदेवता आहे. आणि एक लक्षात ठेवा, आजपासून या घरात पाऊल टाकायचं नाही. जा, चालते व्हा. पुन्हा या घरात दिसलात तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही. जा, गेट आउट फ्रॉम हिअर. तुम्ही लवकर गरम झालात दादासाहेब. एवढा तापटपणा उपयोग नाही. पाहुण्याचा असा शिष्टाचार करता का तुम्ही? हे बघा, आता तुम्ही इथून जाता का कमरेत लात घालू तुमच्या? बाबल्या, ए बाबल्या, काय म्हणता दादासाहेब? यांना बाहेरचा रस्ता दाखव. ओ महाराजानू, चला दाखवतो तुम्हाला दरवाजा बाहेर जाण्याचा रस्ता. चला. हो, जाताय ना बाहेर? यांच्या कमरेत लात घाल आणि बाहेर काढ. ओ पण यांच्या कमरेपर्यंत लाच कोचणार कशी माझी? बाबल्या, तू त्याचं ऐकू नकोस. तू तुझ्या कामाला जा. जातो. मला काय? बाबल्या, तू नोकर माझा आहेस की त्याचा? त्याच नाही नाही, तुमचा दादासाहेब. मग या हरामखोराला बाहेर काढ आधी. ओ महाराजानू, तुमच्या पाया पडतो. जाताय ना बाहेर? आणि नाही गेलो तर? तर तर तुम्हाला उचलून या घराबाहेर फेकीन मी. बोला आता, जाताय ना? नाही जात? नका जाऊ, मी आपला जातो. बाबल्या, ओ पण माझं ऐकत नाही तो. या हरामखोराला खेचून बाहेर काढ. ओ किती निर्लज्ज तुम्ही, किती नालायक तुम्ही. मगातपासनं इतक्या शिव्या खाताय, याचं काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? निर्लज्ज माणसाला शिव्या काय आणि मार काय, दोन्हीही सारखंच. भाऊ भाऊ फरारी झालाय. काय? त्याचीच इथं वाट पाहतोय मी. भाऊ फरारी झाला? होय, तो पोलीस व्हॅन मधून फरारी झालाय. पण इथे मात्र आता कोण खून करतोय ना, त्याच्या जीवाला धोका आहे. तो खुनी आता सुटणार नाहीये. कोण कोण आहे तो खुनी? तुम्ही त्याचं नाव सांगू शकाल का? बोला बोला. त्या हरामखोराच्या नरडीचा घोटच घेतो. बाबल्या, तू जा बाहेर. ओ पण ते नाव सांगत आहेत ना. तू जा बाहेर. जातो. बोला. तुम्ही जर त्याचं नाव सांगितलं तर? तुम्ही माझी खणा नारळाने ओटी भराल, म्हणजे रक्कम द्या असं. बोला, किती रक्कम हवी आहे तुम्हाला? तुम्ही मागाल तेवढी देतो, पण खरा गुन्हेगार मला दाखवा. म्हणजे तुम्ही सुद्धा घाबरू लागलात? त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही. रक्कम काय ती सांगा आणि त्या हरामखोराला माझ्या समोर उभं करा. दादासाहेब, तुम्हाला खरा गुन्हेगार हवा असेल तर फक्त रोख 25 लाख रुपये द्या. दिले. माझ्या या घराण्याच्या जीवितासाठी 25 लाख रुपये दिले. पण तुमच्यावर विश्वास काय? माझ्यावर विश्वास ठेवा दादासाहेब. प्राण जाईल पण तुमचं वचन जाणार नाही. हा धंदा जरी वाईट असला तरी मी इमानी इकदारी करतो तो. आणि याच धंद्यावर मी माझी 3 बायका आणि 9 मुले पोसतो. ठीक आहे, बसा तुम्ही. आलोच मी.
दुसऱ्यांना हसणारा आपलेच दात दाखवतोय. या माणसाला कल्पना दिसत नाही. शेवटी मूर्ख ठरलास तो. हे घ्या. हा रुमाल कशासाठी? रुमाल एक सावधगिरीचा उपाय म्हणून. म्हणजे या धंद्यात बरेच तरबेज दिसतात तुम्ही. काही हरकत नाही, पण गाठ माझ्याशी आहे. इथे घडणाऱ्या घटनाशी जर तुमचा संबंध आहे असं जर आढळून आलं तर त्यात तुमच्या 3 बायका 9 पोरं यांचं भवितव्य माझ्या हातात राहील. हे लक्षात ठेवा तुम्ही. तुमच्या सर्व अटी मान्य आहेत मला. आज रात्री 12 वाजता ती व्यक्ती तुमच्या समोर मी हजर करतो. ठीक आहे, जा तुम्ही. येतो मी. पण जो माणूस तुम्हाला 25 लाख रुपये देऊ शकतो ते वसूल करण्याची ताकद देखील ठेवतो. या. चल, येतो मी. दादा, अरे एवढी मोठी रक्कम तू त्याला का दिलीस? कोण आहे तो? ताई, अगं तो माझा डाव आहे. या हरामखोराला रंगे हात पकडतो बघ. म्हणजे इथं घडणाऱ्या सर्व प्रकरणाशी नक्कीच त्याचा संबंध आहे असा मला दाट संशय आहे. आणि म्हणूनच मी त्याला माझ्या जाळ्यात अडकवतो आहे. ताई, तू इथे लक्ष ठेव. मी त्याच्या मागावर जातो. आलोच. परमेश्वरा, परमेश्वरा, अरे का असा अंत पाहतोयस तू माझा? या भयानक संकटातून आता तूच माझी मदत कर. दुःख मला किती अनंत, दुःख मला किती अनंत, दुःख मला किती अनंत. तारे देवा पाहसी अंत, तारे देवा पाहसी अंत,
अरे ताई तू आलो कसा याबाबत आश्चर्य वाटत असेल ना, कारण पोलिसांच्या तावडीतून बाहेर पडणं शक्य नसतानाही आलो. पोलीस माझ्या मागावर आहेत ताई, पोलीस माझ्या मागावर आहेत. अरे पण इथं तू आता का आलायस? हे ताई ताई तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तुला काहीतरी सांगायचं आहे म्हणून हे काळं तोंड घेऊन आलोय. ताई, दादा कुठे आहे? का दादा कुठे आहे? तो बाहेर गेलाय? तो एकटाच आहे. म्हणजे तू काय करायचा विचार केलायस? ताई अगं एक अभागी भाऊ आपल्या बहिणीचं काय वाईट करू शकतो? हे बघ, खबरदार मला बहीण म्हणलंस तर. बरोबर आहे, एका खुनी माणसाला तुम्ही भाऊ मानणार तरी कसा? पण मी म्हणतो खरे गुन्हेगार तुम्ही आहात. अरे मी गुन्हेगार नसताना तुरुंगात डांबलात तुम्ही मला. नाही, तूच खुनी आहेस, तूच बंधूंचा खून केला ताई आहे. नाही ताई नाही, मी आईची शपथ घेऊन सांगतो ग, मी आपल्या बंधूचा खून नाही केला. तू खुनी नाहीस? मग त्या दिवशी तू गप्पा का राहिलास? का वाचा बंद राहिली होती तुझी? अगं मी सांगणारच होतो ताई, सांगणारच होतो, पण तुम्ही लोकांनी मला बोलण्याची संधीच दिली नाही. आणि नेमके तेव्हा पोलीस आले आणि मला पोलिसांच्या ताब्यात दिलं. कारण तू खुनी आहेस. होय, तू बंधूचा खून केला आहेस. नाही ताई, आता कसं पटवून देऊ तुला, कसं पटवून? अगं आई शपथ, असं मी काही केलं नाहीये ग. तू खुनी नाहीस? अरे मग तुझ्या बेडरूम मध्ये कॉट खाली ती हत्यारं काय शोभेसाठी ठेवली होतीस तू? हत्यार माझ्या नाही. ताई ती हत्यार माझ्या खोलीत कोणी टाकली ताई? आणि उलट आता हे तू मलाच विचारतोय? होय, तुलाच विचारतोय. अरे हे सगळं कशासाठी? अरे मी खून केला हे सिद्ध करण्यासाठीच ना. आता डाव लक्षात आलाय माझं. अरे मी या घरात नको आहे तुम्हाला. अरे म्हणून हे सगळं कारस्थान. तू काही म्हण, पण तूच खुनी आहेस, तूच बंधूंचा खून केला आहेस. आता हे माझं दुर्दैव म्हणावं लागेल. येतो मी ताई. या भयानक नाटकाचा करता कोण हे तुमच्या समोर आलंच पाहिजे. जातो मी. भाऊ, कुठे जाणार आहेस रे तू? पोलिसांचा ससेमिरा चुकवायला या काटाकुट्यातून, या डोंगर दरातून जावं लागेल मला. भाऊ, अरे भरपूर दिवसांनी आलास, असं उपाशी कसा रे जाशील? ताई, काहीतरी खाऊन जा. ताई, अगं शेवटी माया उफाळून आलीस ना तुझी. अगं एकाच रक्ताची भावंड आपण. ताई, मी तुला खरं सांगतोय, आई शपथ सांगतोय, मी बंधूचा खून नाही केला ग, नाही केला. तू म्हणालीस भाऊ खाऊन जा, या एका शब्दावर पोट भरलं ग बस. भाऊ, ताई माझ्यावर विश्वास ठेव, मी बंधूचा खून नाही केला. भाऊ, येतो मी ताई. भाऊ. राजेश, अरे माझ्या भाऊला वाचव रे, वाचव त्याला, तो निर्दोष आहे. शांत हो कांता, शांत हो. भाऊ गेला तो जायला जो पोलिसांना सापडला तर फाशी किंवा जन्मठेप नक्कीच. नाही रे, असं काही अभद्र बोलू नकोस. माझा भाऊ निर्दोष आहे, त्याने खून नाही केलाय. राजेश, अरे वाचव माझ्या भाऊला. खरंच त्याला
जर फाशी झाली तर मी नाही रे जगू शकणार. त्या दिवशी तूच पोलिसांना सांगितलं होतंस की भाऊने खून केलाय म्हणून. हो मी ऐकलं म्हणून सांगतोय. हो मीच त्याला पकडून दिलं. पण आता माझी खात्री पटली आहे की माझा भाऊ निर्दोष आहे. त्याने खून केला नाही. इथं आल्यावर अगदी तो काकुळताना मला सांगत होता, ताई ताई मी निर्दोष आहे. पण मी त्याच्या शब्दांवर विश्वास नाही ठेवला. त्याला मी खूप टाकून बोलले. पण राजेश जा जा त्याला सोडून आण. त्याची क्षमा मागितल्याशिवाय माझं मन शांत नाही रे होणार. शांत हो कांता, शांत हो. भाऊ खुनी नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे आणि तो सुटणारच. कारण खरा गुन्हेगार कोण आहे हे जवळजवळ निश्चित झालं आहे. कोण कोण आहे तो? बोल राजेश, कोण आहे तो? 2 दिवस थांब, त्याला उभाच करतो तुझ्या समोर. बंधूच्या खुना दिवशी आम्हाला थोडा उशीर झाला. आमच्या खोलीला बाहेरून कोणीतरी कडी घातली होती. ती काढायला कोणी भेटेपर्यंत आम्हाला उशीर झाला आणि तेवढ्यातच हे रामायण घडलं. अरे पण त्या सगळ्यात माझा बंधू गेला रे राजेश. त्याला इलाज नाही कांता. बंधूच्या मृत्यूला मी कारणीभूत आहे. आम्ही जर वेळेवर आलो असतो, पण दुर्दैव म्हणतात ते हेच, होणार कधीच चुकत नाही. बरं कांता, मला थोडं पाणी देशील का? कोण आहे घरात? मी आहे. आपण कोण? विवाह वेल्ल म्हणतात मला. कोणाची शिकार करायला आलास? ए साहेबा, तू कोण रे? या जीवाला राजेश म्हणतात. मोठा आला राजेश. चल जावे. समजलं का? माझं इथं काम आहे खाजगी. पण माझं सुद्धा काम आहे आणि ते तुझ्याजवळ. माझ्याजवळ? माझ्याजवळ कसलं काम आहे साहेबा? तुझ्या भिल्लवाड्यात भाऊने किती मुलींवर प्रेम केलं रे? खरं सांगायचं, मी इन्स्पेक्टर आहे. खोटं बोललास तर चामडी लोळवीन. तुम्ही पोलीस? कुठं पडतोय बेटा? त्याने विचारलेल्या प्रश्नाची उत्तर दे. समजा, पण तुम्ही? त्याच्याशी तुला देणं घेणं काय? तू खरं सांग. साहेब 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 मी खरं सांगतोय. मी भिल्लांचा मोडक्या आहे. माझ्या कोणी अंगाला हात लावायचा नाही. त्या या घरच्या भाऊनं भिल्लांच्या 5 पोरींना फसवलंय. खरं सांगतोयस हे? म्हणजे काय? खोटं बोलतोय? आमच्या आया बहिणींच्या वाटोळ करणाऱ्या त्या भाऊला मी आज जिवंत सोडणार नाही. दोस्त सीधे उंगली से घी निकलने वाला नहीं. विवाह आम्ही भिल्लवाड्यात गेलो होतो. सर्व काही माहिती काढून आलोय. इन्स्पेक्टर साहेब, याला कस्टडीत टाका आणि बेदम मारल्याशिवाय हा वटणीवर येणार नाही. चल रे. थांबा साहेब. मी खरं काय ते सांगतोय. मला आता पोलीस कस्टडीत घेऊन जाऊ नका. मी खरं सांगतोय. एक दिवस एक माणूस माझ्याकडे आला होता. मला सांगू लागलाय, तुला 20,000 रुपये देतोय.
आणि त्या बंगल्यात जा आणि दादाला आणि ताईला सांग की भाऊ भिल्लवाड्यात असं करतोय म्हणून. त्या 20,000च्या लालची बोटी मी हे काम केलंय. त्या माणसाचं नाव सांग. त्या माणसाचं नाव आपल्याला ठाव नाही. आई शपथ घेऊन मी सांगतोय, तो 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 या गावचा बन नाही. आणि एकदा रुपये दिल्यानंतर तो भेटला पण नाही. हे तू खरं सांगतोयस? हो हो, आईची शपथ घेऊन सांगतोय, खोटं नाही बोलणार मी. बरं, तू जा. गरज लागली तर बोलवा आपणाला, आहे. आपण कधी पण यायला तयार आहे. तू जाऊ शकतोस. राजेश, तू या भिंतीला काय असेल तर बघ. मी भाऊची खोली वगैरे काय ते बघतो आणि या ठिकाणी काय मिळतं तर काही माहिती काढ. तोपर्यंत मी वर आलेल जाऊन बघतो काय आहे काय. आपली उडून राजेश, काही सापडलं का? होय, 4 ठिकाणी स्टिरिओ एल्युमिनेटर भिंतीत बसवले. हा, या बंगल्यामधलं भूत सापडलं. पण हा आवाज, हा आवाज. थांबा. राजेश, हा आवाज. थांब, सांगतो. ताई, तू जरा आता सावध राहा. आता ते भिवट मिळाल्यातच जमा, पण त्याला रंगे हात पकडायला हवा. त्यासाठी राजेश, जरा दरवाजाला बाहेरून कडी लावली की व्यवस्थित बघ. परवासारखा सापळा रचला पाहिजे. बरं. काय तुम्हाला समजावून सांगतो, येतो मी. बरं. राजेश, अरे सगळी ही काय भानगड आहे? मला काहीच कळेना असं झालंय. सांग ना रे. सांगतो हो कांता, सांगतो. हे बघ, हा माणूस मला काही योग्य वाटत नाही. हा चोर आहे, तुला माहिती आहे ना. भाऊला दादाला फसवलंय याने. हे असं म्हणतेस, मग सावध राहायला हवं. आणि इथे जे काय घडतंय ते मी तुला नंतर सांगेन. बरं, चल तू आता. ये मी तुला काहीतरी खायला देते. साहेब, ओ दादासाहेब, आपले गेले कुठे? बसणारे माणूस इथे झाली मारामारी आणि हे गेले कुठे? साहेब, ओ साहेब. आज रागू महिनाची जोडी आहे वाटतं. दादाच्या कानावर घातला पाहिजे हा प्रकार. रांडेच्या आग लावण्याशिवाय केलंयच रे. बंडू तुला सांगतोय, तू माझ्या भानगडीत पडू नको. चालतो इथून, तर एका फटक्यात सगळं वेळ उतरवेन तुझं. एका फटके बाबूची
दुसरी द्यायची गरज नाही, समजलं? हे बघ बाबल्या, एका फटक्यात जर माझा वेळ होत असेल तर मार मार मार. चायला लग्न तर होईल, जन्मभर कुवारा राहण्यापेक्षा एक फटका खाल्लेला बरा. मार. अरे बंडू बंडू, हे बघ चावटपणा करू नकोस. अरे चावटपणा, उघड्याला निघून जा. अरे चावटपणा करायला तू काय पोरगी आहे? हे बघ बाबल्या, आता तुझ्या मामाच्या पोरीची आपल्याला गरज नाही. आपलं लग्न ठरलंय. काय काय असा कोणता मूर्ख बाप प्रसन्न झाला तुझ्यावर? अरे बाप, प्रसन्न नाही यायलाय, नवरा प्रसन्न झाला माझ्यावर. त्यांनी देऊन टाकली बायको. काय रांडीच्या पावशेर मारून आलास की काय? बाबूराव, माझ्या बाप दादानी कधी दारूला स्पर्श सुद्धा केला नाही, आणि ते मी करणार? अरे अस्सल बेवडे आणि आळशी होऊन गेले ते तुझ्या खानदानात. बंडू बंडू, तुला सांगतो माझा खानदान कडे नको. चालता इथून. चायला उगाच डोका खायला येतो माझं. म्हणून तू आता लाडू खायलाय आणि एक येताना 51 रुपयाचं प्रेझेंट आणायला विसरू नको. एका सोडून दिलेल्या बाईशी लग्न करतोय मी. तुला सोडून देणार नाही याची काळजी घे. नाहीतर त्या पाववाल्यांच्या साईलाला सोडून गेली तशी तुझ्याही तोंडाला पान फुटून जायची. अरे रांडेच्या बुद्धी चांगली ठेव. विघ्न संतोषी कुठला? अरे अजून माझं लग्नच झालं नाही, ती माझ्या घरात नांदलीच नाही, त्याआधी तिला हकलून लावतो की काय? भ्रष्ट बुद्धी झाली. अरे तिचा नवरा तिला दारू पिऊन छायचा, मारझोड करायचा, उपाशी ठेवायचा. तसं मी करणार नाही. मी तिच्याशी निलांत प्रेम करणार. आम्ही मग संसारात फुले होणार आणि मग तुझ्यासारखी हलकण मासे तोंडात बंडू बंडू, चालता इथून. निघ इथून, चल. राजेश भाऊ, तुम्ही केव्हा आलात? आम्हाला येऊन बराच वेळ होतो. आत बसून शिरापुरी खातो. समजलो ना? वा, आमच्या नानांची भाषा शिकलात तुम्ही. शेवटी लेखक. बरं, येतो मी. थांब रे बाबल्या, तुझ्या नानांना भेटायचं होतं मला. कुठे भेटतील ते? नाना भेटतील ना. एक दिवस जाऊ आपण. येतो मी. थांब रे, आत्ताच तर तू बाहेरून आलास. थोडा वेळ बोलू आपण. ओ, माझी कामं पडलीत खूप. दादा आले तर घर डोक्यावर घेतील. बाबल्या शेवट याला आता खूपच झाली. बाबल्या, तुझे नाना जादू टोणा कुठे शिकले रे? ते आता मला काय माहित. येतो. थांब रे, कुठे जातो? ओ थांबरे करून चड्डीवाली व्हायची माझी. तुला आता जास्त होतो तो मग तुम्ही जातो. तुम्हाला आम्ही नको उडवितो. पण तुम्हाला मगाचपासून पाहतोय मी. तुम्ही आमच्या नानांची चेष्टा करताय. तुम्ही लेखक असून तुम्हाला शोभत नाहीये. बाबल्या, तुला राग आला की काय रे? आला म्हणजे काय? येणारच ना. म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करता म्हणजे काय? आम्ही आता क्षमा मागतो. तुमचा दिवस आता भरतो. समजलो ना? आता काय तुमच्या समोर डोकं आपटू? हो या घरचे दादासाहेब कुठे गेले? का रे? हो, तुमचे ते भाऊ आहेत ना, त्यांना नदीवर कोणीतरी खूप मारलंय. खूप रक्त येते. चला दाखवतो तुम्हाला, लवकर चला. कोणी मारलंय? चल चल दाखव. कांता चल.
बाबल्या, दादा, दादा, भाऊ, दादा, दादा, आवाज कसला? बाबल्या, बाबल्या, कोण? तू? राजेश, 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 कोण आहे हा? हा या बंगल्यात थैमान घालणारं भयानक भूत. म्हणजे कोण? पहा पहा कोण भूत ते. आ? दादा, दादा, रे तू? ओ चांडाळा, का केलंस हे? भाऊ मला क्षमा करा. तुमचे पाय धरण्याची सुद्धा लायकी नाही माझी. आज हा तुमचा सावत्र भाऊ केलेल्या पापाचा पाडा वाचत आहे. मी कॉलेजात असताना वाईट व्यसनांच्या आधी जाऊन मदिरा आणि मदिराक्षी त्याच्या आधी झालो. पैशाची चणचण भासू लागली. तिजोरीतले पैसे काढले, हिशोबात अफरातफर केली आणि माझ्या लालच्या पूर्ण करत गेलो. त्याच वेळी आपांनी हा बंगला बांधला. वास्तू शांतीच्या वेळी आपांना कळलं की ही जागा पहिली स्मशानभूमी होती. आपा घाबरले आणि माझ्या क्रूर मनाने एक धाडसी निर्णय घेतला. इथे भुताटकी निर्माण करायची. त्याचेच मी आराखडे आखत असताना एक चांगली संधी चालून आली. या बंगल्याचं कलरचं काम माझ्याकडे आलं. मी त्या कलर बरोबर विशिष्ट ठिकाणी स्पीकर बसवले आणि त्या स्पीकरचं कनेक्शन माझ्या रूम मध्ये घेतलं. ते भयानक आवाज येतात घरातील शांतता संपली आणि एक भीतीचं दडपण निर्माण झालं. त्यातच मी बळी घेतला एका मोलकरणीचा. आप्पांचा बळी घेतल्यानंतर ही सर्व संपत्ती माझ्या हातात आली. मी लाखोपती झालो. पण या संपत्तीत आणखी 3 हिस्सेदार आहे हे कळतात माझं मन पुन्हा विचार करू लागलं. या तिघांचाही बळी घेतला पाहिजे. त्यासाठी मी बाबल्याला हाताशी धरलं. त्याची आजी गावठी औषध द्यायची. त्याच्या एका मुलीचं महात्म्य मला कळलं. त्या मुलीचा रस जर कोणी प्राशन केला तर त्या माणसाच्या अंगात कामवासना जागी होते आणि ती जर पुरी झाली नाही तर तो माणूस वेडा होतो आणि शेवटी त्याचा अंत हा नक्की. मी त्याचा प्रथम प्रयोग आमच्या बंधूवर केला आणि त्याचा देखील मी बळी घेतला. आता राहिले होते ताई आणि भाऊ.
दोघं संपले की या संपत्तीचा एकमेव हिस्सेदार मीच होणार होतो. पण त्या दोघांचं गतजन्मीचं पुण्य उभा राहिलं आणि राजेश आणि नरेश साहेबांचे दोस्त त्यांच्या पाठीमागे उभे राहिले आणि ते माझ्या मगर मिठीतून सुटले. कुठे आहे भाऊ? अरे बाबल्याचा सुद्धा मी आताच बळी घेतला. हो, कारण माझी सगळी कारस्थानं फक्त बाबल्यालाच माहिती होत. जर हे बीग माझं बाहेर उघड पडलं असतं तर मला फाशीची शिक्षा ही झालीच असती. म्हणून हा पुरावा नष्ट करणं माझ्या दृष्टीने महत्वाचा होता आणि म्हणूनच तो पुरावा मी नष्ट केला. पण रांडेच्या मी अजून जिवंत आहे. साहेब अगोदर तुमचे धन्यवाद मानतो. तुमचं ऐकलं म्हणून आज जिवंत आहे. नाहीतर या हरामखोराने केव्हाच मला ठार मारलं असतं. ताई भाऊ, इथे जे घडतंय हे सगळं कळत होतं मला. पण माझ्या बहिणीच्या सुखासाठी मी त्याच्या प्रत्येक कारस्थानाला बळी पडत गेलो. मी जर याच्या मताप्रमाणे वागलो तरच हा माझ्या बहिणीसोबत लग्न करणार होता. आणि इतकं करून या हरामखोराने मलाच ठार मारलं. साहेब आता याला तुरुंगात धावा. पण पुन्हा सुटून आला तर रक्ताला चावटलेला हा कोल्हा कायमचा मारून टाकला.